एका लो बजेट मराठी चित्रपटाने बॉलिवूडला मागे टाकत थेट सुवर्णकमळ जिंकलं आणि दुसऱ्या चित्रपटाने एका साध्या गावकऱ्याच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय सर्वोत्तम अभिनेता दिला. ही आहे मराठी सिनेमाची खरी ताकद. आज आपण साऊथच्या सिनेमांबद्दल खूप बोलतो, त्यांच्या हजारो कोटींच्या कमाईची चर्चा करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, 2003 मध्ये एका अशा मराठी चित्रपटाने इतिहास घडवला होता ज्याच्याकडे जाहिरातीला पैसे नव्हते, पण कथा मात्र करोडोंच्या बजेटवर भारी पडली होती. साऊथ आणि बॉलिवूडच्या दिग्गजांना मागे टाकत भारताचं सर्वोच्च सुवर्णकमळ जिंकणारा तो चित्रपट होता श्वास. श्वासची खरी गोष्ट. श्वास ही एका आजोबा आणि नातवाच्या नात्याची हृदयस्पर्शी कथा आहे. लहान मुलाला डोळ्यांचा कॅन्सर असल्याचं कळतं आणि उपचारासाठी शहरात येणाऱ्या त्यांच्या प्रवासाची ही भावनिक कहाणी आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला. श्वासने 2003 मध्ये सुवर्णकमळ कसं जिंकलं? 51व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये श्वासला बेस्ट फीचर फिल्म, गोल्डन लोटस, सुवर्णकमळ जिंकण्यामागची मुख्य कारणे: रिअलिस्टिक स्टोरीटेलिंग, नैसर्गिक अभिनय, नो ओव्हर ॲक्टिंग, सामाजिक आणि मानवी विषय, भावनिक पण प्रामाणिक मांडणी. ज्युरीने विशेषतः मानवी संवेदनशीलता आणि साधेपणा याचं कौतुक केलं. सेटवरील खरे किस्से, बिहाइंड द सीन्स. 1. खूप कमी बजेटमध्ये बनलेला चित्रपट. श्वासचा बजेट खूपच कमी होता. टीमने पैशांपेक्षा कॉन्टेंटला प्राधान्य दिलं. अनेक कलाकारांनी मानधन कमी घेऊन किंवा निस्वार्थ काम केलं. 2. अरुण नलावडे यांची रिअल तयारी. आजोबांची भूमिका साकारणारे अरुण नलावडे यांनी खऱ्या हॉस्पिटलमध्ये वेळ घालवला, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांचं निरीक्षण केलं, म्हणून त्यांचा अभिनय इतका नैसर्गिक वाटतो. 3. बाल कलाकाराला घाबरू न देण्याची खास पद्धत. बाल कलाकार अश्विन चितळे शूट दरम्यान घाबरू नये म्हणून सेटवर खेळकर वातावरण ठेवले. भावनिक सीन आधी त्याला रिलॅक्स केलं, यामुळे सीन खूपच रिअल दिसले. 4. हॉस्पिटल सीन शूट करताना भावूक झालेली टीम. ऑपरेशनशी संबंधित सीन शूट करताना सेटवर अनेक लोक खरोखरच भावूक झाले, कारण सीन अत्यंत वास्तव वाटत होता. 5. ऑस्कर एंट्री, मराठी सिनेमाचा अभिमान. श्वास हा भारताकडून ऑस्कर बेस्ट फॉरेन फिल्म कॅटेगरीसाठी अधिकृत एंट्री होता. यामुळे मराठी सिनेमाला जागतिक ओळख मिळाली. 50 वर्षांनंतर एखाद्या मराठी चित्रपटाला हा बहुमान मिळाला होता. असाच एक आणखी चमत्कार घडला 2011 मध्ये. देऊळ चित्रपटासाठी गिरीश कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. साध्या खेडूत माणसाची श्रद्धा आणि त्या श्रद्धेचं होणारं राजकारण गिरीश यांनी इतक्या नैसर्गिकपणे मांडलं की तो अभिनय नसून वास्तव वाटलं. साऊथच्या मोठ्या सुपरस्टार्सना जे अभिनयाचं जमत नाही, ते आपल्या मराठी कलाकारांनी जमिनीवर राहून करून दाखवलं आहे. गिरीश कुलकर्णी यांनी बेस्ट ॲक्टर नॅशनल अवॉर्ड कसा जिंकला? देऊळ चित्रपटात गिरीश कुलकर्णी यांनी साकारलेलं कृष्णा पात्र इतकं रिअल वाटलं की प्रेक्षकांना तो अभिनयच वाटला नाही. ते फक्त अभिनेता नव्हते, तर लेखकही होते. त्यांनी ग्रामीण जीवनाचा अभ्यास करून पात्रात पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं. याच नैसर्गिक अभिनयामुळे त्यांना राष्ट्रीय सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. नुकताच साऊथच्या सोरारेई पोत्रूने सुद्धा सुवर्णकमळ जिंकून इतिहास घडवला. OTTवर रिलीज होऊनही या चित्रपटाने आपली ताकद सिद्ध केली. पण एक गोष्ट लक्षात घ्या, साऊथ असो वा महाराष्ट्र, जिथे कथा प्रामाणिक असते तिथेच सुवर्णकमळ फुलतं. आपल्या मराठी सिनेमाला आज साऊथसारख्या मोठ्या मार्केटिंगची गरज आहे. आता तुम्हीच सांगा, साऊथ सिनेमा ग्रेट की मराठी सिनेमा? दोन्ही सिनेमे आपल्या ताकदीने लोकांना एंटरटेन करत आहेत. कुणीच कमी किंवा जास्त नाही. काय मत आहे तुमचं? अशाच मराठी सिनेमाच्या भन्नाट गोष्टींसाठी आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला 1000 सबस्क्रायबर मिळवून देणं आपल्याच हाती. सबस्क्राईब करणार नाही? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कॉमेंट करा. नाही आवडला तर डिसलाईक करा आणि काय सुधारणा पाहिजे ते कॉमेंटमध्ये लिहा. जय महाराष्ट्र.